Good morning, my dear students. I, Balsingh Mahesh, Principal of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. Today, we are going to study our third lesson of subject Drug Store and Business Management, and name of the lesson is Channels of Distribution. So, in this topic we are going to see the various points including the introduction of this topic, then various types of middleman, various modern trend in retailing, then retail departmental store, multiple shops, chain store, and mail order business. These are the content of this lesson. So my dear student, today we will start this topic with a point of introduction. Distribution of a goods is one of the most crucial phase in the process of marketing. Distribution means a process of transferring the product from the factory into the hands of consumer. The distribution channels are the various outlets through which products are moved from manufacturer to consumer. The channels of distributions are grouped under two major categories or two major heads, that is direct selling and indirect selling. So विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन यामध्ये काय शिकायचं आहे की ज्यावेळेस वस्तू म्हणजे गुड्स तयार होतात एखाद्या इंडस्ट्रीमध्ये आणि त्या वस्तू इंडस्ट्रीमध्ये तयार झालेल्या डायरेक्ट ग्राहकापर्यंत येताना ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात आणि त्या माध्यमांनाच आपण चॅनल्स ऑफ डिस्ट्रीब्युशन असे म्हणतो. म्हणजे ही जी प्रोसेस आहे वस्तू इंडस्ट्रीकडून ग्राहकापर्यंत येण्याची, म्हणजेच वस्तू डिस्ट्रीब्युशन होण्याची, याच्यामध्ये वेगवेगळे आउटलेट्स काम करत असतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जनरली दोन प्रकारचे आउटलेट असतात. एक असतं डायरेक्ट सेलिंग आणि दुसरं असतं इनडायरेक्ट सेलिंग. सो व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट सेलिंग अँड व्हॉट इज मीन बाय इनडायरेक्ट सेलिंग? फर्स्ट वी विल सी द डायरेक्ट सेलिंग. When a manufacturer sell his goods directly to consumer is called as direct selling. There is no intermediate between them. For example, marketing of industrial products like heavy machinery and goods sold through the mail order business comes under the direct selling. हा पहिला प्रकार डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंगमध्ये काय होतं, ज्या वस्तू मॅन्युफॅक्चररने तयार केल्या आहेत त्या डायरेक्टली कोणाकडे येतात, कंझ्युमर म्हणजे गिरायकापर्यंत येतात. त्याच्यामध्ये कोणीच इंटरमिडिएट नसतो. अशा सेलिंगला डायरेक्ट सेलिंग असं म्हणायचं. इथं तुम्हाला दिसतंय डायरेक्टली गुड्स आर ट्रान्सफर फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कंझ्युमर. बरोबर. मग ह्या असं कधी कधी होतं, ज्यावेळेस अशा वस्तू मॅन्युफॅक्चररकडून डायरेक्ट कंझ्युमरकडे कधी येतात, ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की हेवी मशिनरीज, इंडस्ट्रीमध्ये ज्या मशिनरीज लागतात इंडस्ट्रीमध्ये, सपोज टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आणि त्यासाठी टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंगला जे इक्विपमेंट लागतं, जे टॅबलेट पंचिंग मशीन लागतं, त्याचं कुठं दुकान पाहिलं आहे का तुम्ही की ह्या दुकानात टॅबलेट पंचिंग मशीन मिळतं? नाही मिळत. म्हणजे हे जे मोठ्या मोठ्या कंपनीसाठी इक्विपमेंट लागतात, वस्तू लागतात, हे डायरेक्टली ज्या कंपनीने ती वस्तू बनवली तिथून त्यांच्या डायरेक्ट ग्राहकापर्यंत येतं. म्हणजेच याला म्हणायचं डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग कधी म्हणायचं, म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू डायरेक्ट इंडस्ट्रीकडून कंझ्युमरपर्यंत येते त्याला म्हणायचं डायरेक्ट सेलिंग. याच्यामध्ये कुठलाच इंटरमिडिएट नसतो. फॉर एक्झाम्पल आणखीन एक एक्झाम्पल म्हणता येईल की ज्या वस्तू आपण मेल ऑर्डरने किंवा ऑनलाईन शॉपिंगने घेतो त्याच्यामध्ये पण कधी कधी काय होतं, डायरेक्टली इंडस्ट्रीकडून वस्तू आपल्याला कंझ्युमरपर्यंत येते. याच्यामध्ये कुठलाच इंटरमिडिएट नसतो. अँड दिस टाईप ऑफ सेलिंग इज कॉल्ड ॲज द डायरेक्ट सेलिंग.
Now we will see the indirect selling. In indirect selling, there are one or more than two middlemen are involved in the process of distribution of goods from manufacturer to consumer. याच्यामध्ये काय होतं, इनडायरेक्ट सेलिंगमध्ये वस्तू ज्यावेळेस इंडस्ट्रीकडून ग्राहकापर्यंत येते त्या दरम्यान कोणतरी मिडलमॅन असतात. एक असतो किंवा दोन असतो किंवा दोनपेक्षा जास्त मिडलमॅन असतात आणि त्या प्रोसेसला म्हणायचं इनडायरेक्ट सेलिंग. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल पाहू. मॅन्युफॅक्चररकडून वस्तू गेली रिटेलरकडं, देन रिटेलर थ्रू टू द कंझ्युमर. दिस इज द फर्स्ट कंडिशन. द गुड्स इज transferred from manufacturer to retailer to consumer is called as the indirect selling. Here in first case, the retailer act as a middleman between the manufacturer and consumer. Understand? Now आता दुसरी कंडिशन पाहू आपण. वस्तू तयार झाली मॅन्युफॅक्चररकडं, मॅन्युफॅक्चरर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर अँड रिटेलर टू consumer. This is the second case. Here the wholesaler and retailer act as a middleman. Understand? Now सगळ्यात शेवटची केस पाहू आपण. मॅन्युफॅक्चरर टू डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर टू होलसेलर, होलसेलर टू रिटेलर, रिटेलर टू कंझ्युमर. मीन्स the passage of good or distribution of good from the manufacturer to consumer involves the various intermediates like distributor, wholesaler, retailer, and they are called as the channels of distribution. These are the various channels of distribution. So my dear student, till we have studied that there are two types of selling. One is the direct selling and indirect selling. In direct selling, the goods are transferred from manufacturer to consumer directly without involvement of the intermediates. And in case of indirect selling, the goods are transferred from manufacturer to consumer with one or two or more than two middlemen is called as the indirect type of selling. So we will discuss the next type, that is the types of middleman. There are generally two types of middleman. One is the functional middleman and second one is the merchant middleman. आता हे मिडलमॅन किंवा चॅनल्स याच्यामध्ये मिडलमॅनचे आता दोन प्रकार आहेत पहा. फंक्शनल मिडलमॅन आणि दुसरा आहे मर्चंट मिडलमॅन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शनल मिडलमॅन डिस्कस करणार आहोत. What is mean by the functional middleman? The functional middleman are those intermediates who perform the marketing function without having any title to the goods. That is, they help in transfer of goods from hands of producer to those consumer without acquiring any ownership right. They are called as the functional middleman. There are four types of functional middleman. First one is the broker, second one is the commission agent, third one is the auctioneers, and fourth one is the deal credit agent. Now आता पहा, सगळ्यात पहिला टाईप आहे मिडलमॅनचा, दॅट इज द फंक्शनल मिडलमॅन. आपल्याला दोन मिडलमॅन पाहिजे आहेत, फंक्शनल मिडलमॅन आणि दुसरा कोणता, मर्चंट मिडलमॅन. मग आता आज पाहतोय आपण फंक्शनल मिडलमॅन. फंक्शनल मिडलमॅनमध्ये काय असतं, त्याच्यामध्ये हे इंटरमिडिएट्स आहे. दीज आर द इंटरमिडिएट्स. कोणामधले इंटरमिडिएट्स आहे, मॅन्युफॅक्चरर म्हणजेच प्रोड्युसर ज्यांनी वस्तू बनवली आणि कंझ्युमर ज्याला वस्तू पाहिजे, यांच्यामधले जे मिडलमॅन आहे दे आर कॉल्ड ॲज द फंक्शनल मिडलमॅन. ते काय करतात, दे परफॉर्म द व्हेरियस मार्केटिंग फंक्शन्स विदाऊट हॅव्हिंग टायटल टू द गुड्स. ते वस्तू विकतात, पण काय करतात, वस्तू विकत असताना जी वस्तू मॅन्युफॅक्चररने बनवलेली आहे आणि जी वस्तू एखाद्या कंझ्युमरला लागते यांच्यामध्ये वस्तू ते विकतात, पण ते वस्तू विकत असताना कुठल्याही प्रकारची ओनरशिप, कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क त्या वस्तूवर त्यांचा नसतो. राईट. दे ट्रान्सफर्ड ओनली गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर टू द कंझ्युमर. फक्त वस्तू ते ट्रान्सफर करायचं काम करतात. फक्त ते काय करतात, बायरच्या वतीने सेलर शोधतात, सेलरच्या वतीने बायर शोधतात आणि त्यांचं फंक्शन, त्यांचं काम करत असतात. आणि दे आर कॉल्ड ॲज द फंक्शनल मिडलमॅन. मग ह्या फंक्शनल मिडलमॅनचे चार टाईप आहे. कोणकोणते, ब्रोकर, कमिशन एजंट
देन ऑक्शनियर्स अँड डेल क्रेडिट एजंट. ज्यावेळेस आपण हे 1 by 1 पाहू त्यावेळेस तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे समजेल. मग आता पाहू ब्रोकर. Brokers are those agents who obtain neither the possession nor the ownership of the goods, and their function is to bring buyer and seller together. They negotiate purchase and sale of the goods on the behalf of other parties. They are called as the selling agent if they are engaged by the seller, and they are called as the buying agent if they are engaged by the buyer for the purchase of the good on their behalf. The role of the broker is over as soon as the buyer and seller agree as regards in terms of purchase of goods. The role of broker end. The broker gets a certain percentage of commission on the business transacted by them. आता हा फर्स्ट टाईपचा मिडलमॅन आहे, फंक्शनल मिडलमॅन आहे फर्स्ट टाईपचा, दॅट इज द ब्रोकर. ब्रोकरचं काम काय असतं, दे जनरली ब्रोकर काय करत नाही, दे नायदर ऑब्टेन द पोजेशन नॉर ओनरशिप ऑफ द गुड. जी वस्तू विकायची आहे तिचा ताबा पण घेत नाही आणि त्याची मालकी पण घेत नाही. बरोबर, फक्त त्यांचं फंक्शन काय आहे, ब्रिंग द बायर अँड सेलर टुगेदर. ज्याला वस्तू विकायची आहे आणि ज्याला वस्तू विकत घ्यायची आहे यांना दोघांना एकत्र आणण्याचं काम कोणाचं असतं, ब्रोकरचं असतं. म्हणजे ब्रोकर्स आर द एजंट हू ओनली ब्रिंग द बायर्स अँड सेलर टुगेदर. दे निगोशिएट परचेस अँड सेल ऑफ अ गुड्स ऑन द बिहाफ ऑफ अदर पार्टी. मग यांचं ब्रोकरचं काम काय असतं, दुसऱ्याच्या वतीने, दुसरे म्हणजे कोण, बायर आणि सेलर यांच्या वतीने वस्तूचं निगोशिएशन करणे. निगोशिएशन म्हणजे आपण ज्याला म्हणतो की वस्तूच्या बद्दलचे मूल्यांकन ठरवणे, दॅट इज द निगोशिएशन. तर निगोशिएशन करण्याचं काम काय कोणाचं असतं, ब्रोकरचं असतं. जर ब्रोकर ज्याला वस्तू विकायची आहे म्हणजे ज्याला सेल करायची आहे त्यांनी अपॉइंट केला तर त्या ब्रोकरला म्हणायचं सेलिंग एजंट. बरोबर, मला एखादी वस्तू विकायची आहे आणि मग मी एखाद्या माणसाला सांगितलं की माझी ही वस्तू आहे ती विकायची आहे आणि तू याच्यासाठी काय शोध, गिराईक शोध. मग त्या एजंटला त्यावेळेस काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार आपण सेलिंग एजंट. बरोबर, आणि ज्यावेळेस मला एखादी वस्तू घ्यायची आहे आणि मी एखाद्या व्यक्तीला सांगतोय की आपल्याला अशी अशी वस्तू घ्यायची आहे, तू थोडी पहा मार्केटमध्ये कुठे भेटती, आणि त्यावेळेस त्या एजंटला काय म्हणायचं, मग त्याला म्हणायचं बाईंग एजंट. म्हणजेच काय, व्हेन दीज एजंट्स आर कॉल्ड ॲज द सेलिंग एजंट व्हेन दे आर एंगेज बाय द सेलर, आणि दे आर कॉल्ड ॲज द बाईंग एजंट व्हेन दे आर एंगेज बाय द बायर. राईट, त्यांचा रोल कधी संपतो पहा ह्या ट्रान्झॅक्शनमधला, बिझनेस ट्रान्झॅक्शनमधला, ॲज सून ॲज बायर अँड सेलर ॲग्रीज. ज्यावेळेस बायर आणि सेलर, ज्याला वस्तू विकायची आहे आणि ज्याला वस्तू विकत घ्यायची आहे, यांच्या टर्म्स ऑफ कंडिशन सॅटिस्फाय होतात. टर्म्स ऑफ कंडिशन इन टर्म्स ऑफ परचेस ऑफ द गुड्स, परचेस अँड सेल. ज्यावेळेस त्यांच्यामध्ये एक ॲग्री होईल की ही वस्तू एवढ्या रुपयाला विकायची आहे आणि ही वस्तू मी एवढ्याला घ्यायला तयार आहे, त्यांचा रोल त्यावेळेस ब्रोकरचा संपून जातो. मग ब्रोकरचं आपण पाहिलं, ब्रोकर पोजेशन पण घेत नाही, म्हणजे मालकी हक्क पण घेत नाही, ओनरशिप पण नाही घेत, पोजेशन म्हणजे ताबा पण घेत नाही, बायर शोधतो, सेलर शोधतो. मग त्याच्या बदल्यात त्यांना ब्रोकरला काय भेटतं, ब्रोकर गेट सर्टन अमाऊंट ऑफ कमिशन फॉर द बिझनेस ट्रान्झॅक्टेड बाय देम. त्यांनी जो बिझनेस इनिशिएट केला आहे त्याच्या बदल्यात त्यांना कमिशन भेटतं इन सर्टन टर्म्स ऑफ परचेस. मग ते बायरकडून पण भेटतं आणि सेलरकडून पण भेटतं. त्याच्या बदल्यात त्यांना काय होतं, they get the certain amount of commission, and these kind of middlemen are called as the functional middleman, or first type of functional middleman is the broker. Understand? Now second type of middleman is the commission agent. आता पहा, कमिशन एजंट sells the goods on behalf of seller. They negotiate sales of goods, take possession of the goods, make the arrangement for the transfer of the good, and give the title to the good.
Now, the commission agent has to perform the function of warehousing, grading, packing, assembling, and finally the disposal of the product. The commission agent get certain percentage of commission on the sale that they made. Understand? आता कमिशन एजंट कोणाला म्हणायचं पहा. कमिशन एजंट म्हणजे काय, जसं आपण ब्रोकर पाहिलं होतं, ब्रोकर काय करतात, बायरच्या वतीने पण काम करतात आणि सेलरच्या वतीने पण काम करतात. पण कमिशन एजंट कोणाच्या वतीने काम करतात, फक्त सेलरच्या वतीने. ज्याला वस्तू विकायची आहे त्याच्या वतीने ते काय करतात, काम करतात. बरोबर. मग ते काम करत असताना काय करतात, ती जी वस्तू विकायची आहे तिचं पोझिशन पण घेतात, म्हणजे ती वस्तू ताब्यात पण घेतात. ही वस्तू विकायची आहे मग ती ताब्यात घेणार, त्याचं वेअर हाऊसिंग म्हणजे एखाद्या ठिकाणी स्टोअर करून देणार, त्याचं ग्रेडिंग करणार. ग्रेडिंग म्हणजे मग ग्रेडिंग कोणत्या पण प्रकारचं असू शकतं, वर्गीकरण युनिट वाईज असू शकतं, क्वालिटी वाईज असू शकतं, क्वांटिटी वाईज असू शकतं. अशा प्रकारे त्याचं ग्रेडिंग करणार, त्याची परत आणखीन पॅकिंग नेसेसरी असली तर पॅकिंग करणार, असेंबल करणार एका जागेवर आणि फायनली ते डिस्पोजल करणार. डिस्पोजल म्हणजे सेल करणार, डिस्ट्रीब्युशन करणार. असे वेगवेगळे फंक्शन कोणाला करावं लागतात, कमिशन एजंटला. आणखीन काय काम असतं त्यांचं, दे निगोशिएट द सेल ऑफ गुड्स. राईट, निगोशिएशन करतात, वस्तूच्या सेलमध्ये निगोशिएशन करत असतात आणि त्याच्या बदल्यात कमिशन एजंटला काय भेटत असतं, दे गेट सर्टन पर्सेंटेज ऑफ कमिशन ऑन अ सेल दॅट दे हॅव मेड. त्यांनी जितका व्यवसाय केला, जितका सेल केला त्याच्या बदल्यात तेवढं त्यांना कमिशन भेटत असतं. दीज आर द सेकंड टाइप्स ऑफ फंक्शनल मिडलमॅन, दॅट इज द कमिशन एजंट. पहिला पाहिला आपण ब्रोकर, दुसरं पाहिलं कमिशन एजंट. नाऊ वी विल सी द थर्ड टाइप ऑफ कमिशन फंक्शनल मिडलमॅन इज द ऑक्शनियर्स. The auctioneers, they sell the goods on the behalf of the principle of auction. In an auction, the auctioneer who has collected the goods from the seller display it for would-be buyers and invites bids from them. The bids means the price at which buyer is willing to pay the goods for the good which is being auctioned. The buyer who make highest bid gets that good. This is the another kind of functional middleman, that is the auctioneer. Auctioneer म्हणजे काय, auctioneer म्हणजे थोडक्यात ज्या वस्तूची विक्री लिलाव पद्धतीने, आपण त्याला काय म्हणतो, लिलाव पद्धतीने म्हणतो, लिलाव केला जातो ज्या पद्धतीचा, ज्या वस्तूंचा, आणि ज्या वस्तू त्या लिलाव पद्धतीने विकल्या जातात, दॅट इज द नथिंग बट द ऑक्शनियर. आणि ही जी लिलाव पद्धतीने वस्तू विकण्याची प्रोसेस आहे याला काय म्हणतो आपण, ऑक्शन. ऑक्शन म्हणजे काय, लिलाव करणे. लिलाव करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये ऑक्शनियर म्हणजे जो तो लिलाव करणार आहे, जो एजंट तो लिलाव करणार आहे, तो काय करतो, ज्या लोकांना वस्तू विकायच्यात, बरोबर, म्हणजे जे सेलर आहे, ज्या सेलरला वस्तू विकायच्या आहेत त्यांच्या वतीने तो काय करतो, वस्तू त्याच्याकडे घेतो, त्या वस्तूचं प्रदर्शन करतो, थोडक्यात डिस्प्ले करतो आणि ज्यांना ज्या वस्तू विकत घ्यायच्या आहे त्यांना एका जागेवर बोलवतो आणि मग ही इन्व्हाइट द बीड म्हणजे काय, बोली, ज्याला आपण बोली म्हणतो, की एखादी वस्तू त्यांनी डिस्प्ले केली, ही वस्तू आता विकायला आहे, मग ह्या वस्तूसाठी तुम्हाला किती रुपयाला घेणार याच्याबद्दल तो काय मागवतो, बिड्स मागवतो, बोली मागवतो. आणि जो बायर म्हणजे ज्याला जी वस्तू विकत घ्यायची आहे, जो बायर हायेस्ट बीड लावल त्याला ती वस्तू विकत दिली जाते. मग ह्याला म्हणायचं द प्रोसेस ऑफ ऑक्शन अँड द प्रिन्सिपल ऑफ दे सेल द गुड्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ ऑक्शन. ऑक्शन म्हणजे लिलाव पद्धतीने याच्यामध्ये वस्तू विकली जाते, ज्या वस्तू विकायच्यात त्याचं एक प्रदर्शन मांडलं जातं, ज्याच्यामध्ये ज्यांना वस्तू विकत घ्यायची म्हणजे बायरला बोलवलं जातं, बायरकडून बिड्स इन्व्हाइट केले जातात आणि द पर्सन हू मेक द हायेस्ट बीड, जो जास्त बिड्स किंवा जास्त किंमत लावेल त्याला ती वस्तू विकली जाते. दॅट इज द प्रोसेस ऑफ ऑक्शन. अँड on this behalf the auctioneer gets certain amount of commission or certain amount of
business certain amount of revenue on behalf of that is the auctioneer. This is the third type of middleman, that is the auctioneer. Now we will see the last type of middleman, that is the Del Crede agent. Now what are the Del Crede agent? These are the agent who find the buyer for the seller and also the guarantee of the payment of a price of a goods on their behalf. In any case, if buyer fails to pay, the Del Crede agent who will pay on his behalf. For this additional responsibility, an extra commission is charged. These are the agent are called as the Del Crede agent. पहा मित्रांनो, डेल क्रेडिट एजंट म्हणजे कोण? डेल क्रेडिट एजंट म्हणजे असे एजंट जे काय करतात, बायर शोधतात. कोणासाठी? सेलरसाठी. बायर म्हणजे ज्याला वस्तू विकत घ्यायची आहे आणि सेलर म्हणजे ज्याला वस्तू विकायची आहे. बरोबर. मग ज्याला वस्तू विकायची आहे त्याच्यासाठी ते काय करतात, बायर शोधतात. आणि बायर फक्त शोधतच नाही तर तो त्या वस्तूच्या बदल्यात पैसे देईल किंवा तो पेमेंट करत याची गॅरंटीसुद्धा घेतात ॲडिशनलमध्ये. बरोबर. म्हणजे एखादी आपल्याला वस्तू विकायची आहे तर त्याच्यासाठी ते ग्राहक पण शोधणार आणि तो ग्राहक पेमेंट करेल याची गॅरंटीसुद्धा घेणार. मग काय, जर एखाद्या ग्राहकाने किंवा एखाद्या बायरने वस्तू घेतली आणि पेमेंट केलं नाही तर त्याची सगळी जबाबदारी कोणाची असते? डेल क्रेडिट एजंट. म्हणजेच एखाद्या बायर्सनी पेमेंट दिलं नाही, ही फेल्स फॉर द पेमेंट, दॅट टाईम दॅट डेल क्रेडिट एजंट हॅज टू पे. मग ती किंमत कोणाला चुकवावी लागते? डेल क्रेडिट एजंटला. म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा रिस्क आहे, तो ग्राहक पण शोधायचं आणि त्याच्या बदल्यात त्याच्या पेमेंटची सुद्धा गॅरंटी घ्यायची आहे. सो दिस डेल क्रेडिट एजंट चार्ज एक्स्ट्रा कमिशन फॉर दिस प्रोसेस. मग ही सगळी प्रोसेस करताना डेल क्रेडिट एजंट काय करत असतं? एक्स्ट्रा कमिशन घेतं. दीज आर द फोर्थ टाईप ऑफ फंक्शनल middleman, that is the Del Crede agent. So my dear student, in today's lecture we discuss the various middleman, that is the functional middleman, and which include the brokers, commission agent, auctioneers and Del Crede agent. Once again we will revise the broker. Broker are the agent who does not take the possession, not take the ownership. They only bring buyers and seller together. They are called as the brokers. Next we have seen the commission agent. They gets or they sells the goods on behalf of seller, and on the behalf of the sale they get certain amount of commission. Then next we have seen the next type of functional middleman, that is the auctioneer. Auctioneer are the agent who sell the good on the principle of auction, and they collect the various goods from the seller, display for the would-be buyers and invoice the bids from them. The person or the or the buyer who makes the highest bid, that goods is sold to the auctioneer, sold to that seller. Then next sell to the buyer, Then next last one is the Del Crede agent. Del Crede agent are the agent who find the buyer for the seller, and they does not only find the buyer, they also take the guarantee of the payment from on behalf of the buyer. And for this extra risk they get the extra commission. They are called as the Del Crede agent. So my dear student, we have started our our third lesson of the subject DSBM, that is the channels of distribution. And in today's lecture we have studied about the various types of middlemen. There are two types of middleman. One is the functional middleman and second one is the merchant middleman. आणि आज आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आहे? फक्त फंक्शनल मिडलमॅन पाहिलेत.
right? In next lecture we will discuss the various types of middleman. आपण नेक्स्ट लेक्चरला मर्चंट मिडलमॅन डिस्कस करू, बरोबर. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शनल मिडलमॅन पाहिलेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मर्चंट मिडलमॅन स्टडीड करू. टिल देन माय डिअर स्टुडंट, स्टडी ॲट होम, स्टे सेफ. थँक्यू.